नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. खूपच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन बोर्डातर्फे आलेली आहे. ठीक आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, पण त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा. लास्ट व्हिडिओची विनर शरायू धोंडगे होती, जिला 1500 रुपीजचं अमेझॉन व्हाउचर गेलेले. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा बाळांनो. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे, चला आता बघूया आपण जी बोर्डाने इन्फॉर्मेशन दिलेली त्याच्यावरती फोकस करूया. बघा बाळांनो, जी रिसेंटली पत्रकार परिषद झाली त्यामध्ये बोर्डाने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, ज्या पण गोष्टी प्रेस नोट मध्ये मेन्शन होत्या, त्या कालच्या सकाळ वृत्तपत्रात सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. ठीक आहे, त्याच मी एक्सप्लेन करतोय बाळांनो. ठीक आहे, त्याच्यात साफ साफ या गोष्टींचा उल्लेख केला आहे की बोर्ड खूप मेहनत घेतंय, बोर्ड खूप प्रयत्न करतंय की विद्यार्थ्यांचा रिझल्ट वाढावा. ठीक आहे, सत्य आहे. ठीक आहे, त्यासाठी बोर्डाने खूप काही प्रयत्न चालू आहेत बोर्डाचे. मी मागच्या काही व्हिडिओज मध्ये पण तुम्हाला सांगितले होते की बोर्ड काय काय प्रयत्न घेत आहे. ठीक आहे, पण आता बोर्डाने सविस्तरपणे सांगितलंय सगळ्या गोष्टी, त्यांना आपण बघूया. बोर्डाने सविस्तरपणे या गोष्टींना सांगितलंय की कुठून तुमचे प्रश्न येतात 12वीच्या बोर्डामधून, जेणेकरून तुम्ही जे ते सोर्सेस जर केले तर तुमचा स्कोर वाढू शकतो. ठीक आहे, सिंपल गोष्टीचा विचार करा. बोर्ड या सगळ्या गोष्टी का सांगतं रे बाळांनो? या गोष्टी बोर्ड सांगतं जे विद्यार्थी फेल होणार आहेत त्यांच्यासाठी, जेणेकरून ते पास होऊन जातील. पण जो विद्यार्थी थोडा तरी चांगला आहे अभ्यासात, जर त्या विद्यार्थ्याने या गोष्टींचा युटिलाइज केलं या सगळ्या गोष्टींना, तर तो त्याचा स्कोर 80 पासून तर 95 वरती पोहोचू शकतो. ठीक आहे, सगळ्या गोष्टी सांगतोय मी तुम्हाला, कोणकोणत्या बोर्डाने सांगितलं, कुठून कुठून प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात? कारण तेच प्रश्न टाकलेले असतात बाळांनो जे सतत विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे? फॉर एक्झाम्पल स्टेट हेनरीज लॉ हा प्रश्न 12 वेळा आलेला आहे, तर 13 वेळा विचारले जाण्याची शक्यता किती असते? सगळ्यात जास्त असते. आणि अशा पद्धतीने प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस केलेली असते. असं नाही की बोर्ड आम्हाला प्रश्न सांगून देतं, असं नाही. प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस केली असते. त्यामुळेच विद्यार्थ्यांना 90 ते 95% विद्यार्थी काढतात. लास्ट इयरचे तुम्ही फीडबॅक चेक करू शकता. ठीक आहे, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. बघा, सगळ्यात पहिला जो सोर्स सांगितला बोर्डाने तो म्हणजे तुमचा PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. बोर्डाने या गोष्टीचा साफ साफ उल्लेख केलेला आहे की प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून रिपीट होतील. या गोष्टीची बोर्डाने स्वतः इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि आम्ही जेव्हा अनालिसिस केली बाळांनो या सगळ्या गोष्टींची, ठीक आहे, 30 ते 32% प्रश्न बोर्डात ऍज इट इज रिपीट होतात, ऍज इट इज, विदाउट चेंजिंग एनी व्हॅल्यू. ठीक आहे, तर बोर्डाचे जे पहिला सोर्स आहे तो तुम्हाला खूप व्यवस्थित करायचा आहे, तो म्हणजे PYQs. आणि PYQs पण जे पण इम्पॉर्टंट आहेत ना ते आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेलेच आहेत. ठीक आहे, जो दुसरा इम्पॉर्टंट सोर्स जो बोर्डाने सांगितला तो म्हणजे तुमचे एक्झरसाइजचे प्रश्न. एक्झरसाइजचे कोणते प्रश्न बाळांनो? जे तुमच्या पुस्तकाच्या पाठीमागे दिलेले असतात ना ते प्रश्न, जे तुमच्या चॅप्टरच्या पाठीमागे दिलेले असतात ते प्रश्न, त्याला म्हणतात आपण एक्झरसाइज प्रश्न. म्हणून तुम्हाला एक्झरसाइज व्यवस्थित करायचे आहे. ठीक आहे, एक्झरसाइजचे पण जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेलेच आहेत. ठीक आहे, त्यानंतर थर्ड जो सोर्स सांगितला बाळांनो बोर्डाने, जे MCQs असतात ते CET लेवलचे येतील. या गोष्टीची बोर्डाने साफ साफ मेन्शन केलेले ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, तर जे CETचे पण जे इम्पॉर्टंट प्रश्न जे रिपीट होऊ शकतात ते तुम्हाला करायचे आहेत बाळांनो, जेणेकरून तुमचे MCQs काहीच राहणार नाही. ठीक आहे, MCQs तुम्ही व्यवस्थित करणार, 10 पैकी 10 गुण MCQs मध्ये घेणार तुम्ही. आता MCQचे पण इम्पॉर्टंट प्रश्न आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेलेच आहेत. ठीक आहे, त्यानंतर चौथा सोर्स कोणता सांगितला बोर्डाने? चौथा सोर्स सांगितला बाळांनो सॅम्पल पेपर. जे बोर्ड सॅम्पल पेपर रिलीज करतं दरवर्षी, मिनिमम तुम्ही 4 ते 5 वर्षाचे सॅम्पल पेपर तुम्हाला करून जायचे बाळांनो. सॅम्पल पेपरचे प्रश्न रिपीट होतात, थोडेफार चेंज होऊ शकतात. असं नाही म्हणत की व्हॅल्यू पण सेम असते, थोडेफार चेंज होऊ शकतात, पण प्रश्न टाईप रिपीट होतात. म्हणून सॅम्पल पेपर तुम्हाला व्यवस्थित करायचे, कमीत कमी 5 वर्षाचे. कुठं भेटतील? इंटरनेटवरती भेटून जातील. ठीक आहे, आणि त्या सॅम्पल पेपर मधून पण आपण क्वेश्चन टाकलेले टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये, म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही त्याला पण. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न कुठून येतील? सॅम्पल पेपर झालं, त्यानंतर कुठून येतील? खूप ठिकाणी बोर्डाने इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले बाळांनो, मी पण भरपूर व्हिडिओज मध्ये कव्हर केलेले आहेत. त्या टॉपिक्सला मिस नका करू, तिथून प्रश्न येणार आहेत ही स्वतः बोर्डाने सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर बोर्डाने एवढे 5 सोर्सेस तुम्हाला सांगून दिले की इथूनच मॅक्झिमम प्रश्न येणार आहेत. तर या 5 प्रश्न सोर्सेसला व्यवस्थितपणे युटिलाइज करणार बाळांनो. का नाही करत आहे तुम्ही? इतर गोष्टी का करत बसताय की मी टार्गेट लावेल, नवनीत लावेल, नाही मी 21 मोस्ट लाईकली करून घेईल? काय गरज आहे या सगळ्या गोष्टी करण्याची? जे बोर्डाने सांगितलं ते आधी करा ना, आणि त्याच्यातलं पण जे इम्पॉर्टंट आहे ते आपण टॉप 200 मध्ये टाकलेलंच आहे. म्हणून नक्कीच एनरोल करा. या बोर्डाची जी इन्फॉर्मेशन आहे त्याला युटिलाइज करा.
90 पासून 99 वरती पोहोचू शकतात, 80 पासून 95 वर पोहोचू शकतात। या गोष्टीची नोंद घ्या। कसा वाटला व्हिडिओ बाळांनो प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा, तुमच्यासाठी वरदान ठरेल या गोष्टीची खात्री देऊ इच्छितो। ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।